रिजनल टीचर असोसिएशनच्या वतीने आदर्श शिक्षक आणि समाजामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा पुरस्कार सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। समाजामध्ये काम करणारे जे काही चांगले लोक आहेत त्यांच्या पाठीवर एक शाबासकीची थाप मारण्याच्या हेतूने हा कार्यक्रम या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आला होता। राज्यभरातून लोक या कार्यक्रमासाठी आले आणि त्यांचं कौतुक या ठिकाणी सगळ्यांनी केलेलं आहे। मी देखील इथं उपस्थित राहून या सगळ्या जे पुरस्कार्थी आहेत त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। तर पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणावरून सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका केली जाते, दोषींवर कारवाईची मागणी केली जाते। तुम्ही कसं पाहता या प्रकरणाकडे? मी अनेक वेळा सभागृहामध्ये याबद्दल आवाज उठवलेला आहे की आपण पाहतो की आपला देश कदाचित जगातला असा एकमेव देश असेल की ज्या देशामध्ये अन्नधान्यामधील आणि अन्नपदार्थांमधील भेसळीच्या बाबतीमध्ये आपण अजिबात गंभीर नाही आहे। तिकडं पनीरचं प्रकरण चालू आहे, स्टिंगसारखे जे एनर्जी ड्रिंक आहे ते शाळांमध्ये मिळत आहेत, शाळेंचे मुलं आज ते 10-10 रुपयाचे स्टिंग पित आहेत। त्याचबरोबर आज आपण पाहतो की विषारी दारूची जी घटना घडलेली आहे, म्हणजे नफाखोरीच्या मागे आपला समाज इतक्या मोठ्या प्रमाणावर लागलेला आहे की या नफाखोरीमध्ये आपण आपल्या लोकांचा जीव घेतोय। प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ आहे। आपण पाहिलं की तुकाराम मुंडेंसारखा अधिकारी तिथं आला आणि त्यांनी पहिल्याच दिवशी 33 ठिकाणी धाडी टाकल्याचं आपण सगळ्यांनी वर्तमानपत्रातून माध्यमातून पाहिलेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की हा प्रकारच इतका गंभीर झालेला आहे। आपल्याला एकमेकाच्या जीवाची अजिबात काळजी नाही, पैसा मिळाला पाहिजे या हेतूने व्यापाऱ्यांमध्ये नफाखोरी सुरू झालेली आहे। हिला आळ सरकारने बसवलाच पाहिजे, अन्यथा भावी पिढ्या ज्या आहेत त्या आपल्या अतिशय अडचणीच्या ठरतील। आजच आपण पाहतो की कॅन्सरसारखे जे रोग आहेत हे मेजॉरिटीने कॅन्सरसारखे रोग या भेसळीमुळे होत आहेत। म्हणजे अन्नधान्यामधील रंग असतील आणि नावाजलेल्या कंपन्या याच्यामध्ये पकडल्या जात आहेत। म्हणजे कोणावर विश्वास ठेवा असा प्रश्न आज या देशामध्ये निर्माण झाला आहे आणि म्हणून मला असं वाटतं सरकारने याच्यामध्ये गंभीर झालं पाहिजे। आता विधान परिषदेची निवडणूक सुरू आहे, अजून पण सत्ताधारी पक्षांकडून त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही आहे। उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, गोपनीयता पाळली जाते सत्ताधाऱ्यांकडून। नाही, साहजिकच आहे की विधान परिषदेची निवडणूक हे मोठ्या कालावधीनंतर आता होते आहे आणि प्रत्येकाला सत्तेचं राजकारण आपण पाहतोय आजकाल की प्रत्येकाला सभागृहामध्ये जाण्याची इच्छा आहे। त्यामुळे साहजिकच आहे की चढाओढ मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे, परंतु ज्या पद्धतीची आकडेवारी आहे त्या आकडेवारीवरूनच निवडणुकीमध्ये उमेदवार ठरवल्या जातील आणि त्या आकडेवारीवरूनच इथं यश अपयश हे दिसतंय आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता उद्याचा दिवस आपण वाट पाहिली पाहिजे। शालार तायडी संदर्भात पण अनेकशा तक्रारी ज्या प्राप्त झालेल्या आहेत, फक्त अंमळनेर नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात असेल, राज्यात असेल, मोठ्या प्रमाणावर शालार तायडीमध्ये घोटाळा झालेला आहे। तर दुसरीकडे शिक्षकांना TET परीक्षेतून सक्ती केली जाते। असं आहे की शालेय शिक्षण विभाग हा सध्या आपण म्हणजे राज्यातील सगळ्यात भ्रष्ट विभाग जर म्हणला तरी अतिशयोक्ती ठरणार नाही, अशा पद्धतीचा विभाग झालेला आहे। म्हणजे महसूल असेल, पोलीस असेल, सगळ्या खात्यांना मागं टाकण्याचं काम शालेय शिक्षण विभागाने केलेलं आहे आणि SITच्या नावाखाली कुठंच सह्या आम्ही करणार नाही, मात्र सगळे लबाड्या सगळे चुकीचे कामं हे या शिक्षणाधिकाऱ्यांनीच यापूर्वीच्या काळामध्ये केलेले आहेत। यांनी 10-10, 20-20 वर्षापूर्वी मान्यता दिलेल्या आहेत आणि आज पुन्हा एकदा त्याच्या चौकशा लावून त्याचे पगार थांबवण्याचं काम चाललेलं आहे। माझं म्हणणं आहे की SIT लावा, CBI लावा, ED लावा, IB लावा, जे लावायचं ते लावा, परंतु याला कुठेतरी कालमर्यादा पाहिजे। 1-2 वर्ष झाले SITच्या नावाखाली एक फाईलसुद्धा शालेय शिक्षण विभागामध्ये पुढे जात नाहीये, नवीन संस्थांना मान्यता मिळत नाहीये, नवीन वर्गांना मान्यता मिळत नाहीये, नवीन शिक्षक भरती होत नाहीये, विद्यार्थ्यांना 1-1 वर्ष गणवेश मिळत नाहीये। म्हणजे हे काय फक्त शिक्षकांपुरतं मर्यादित असं नाही, तर विद्यार्थ्यांची देखील अवस्था अत्यंत वाईट झाली। शिष्यवृत्त्या वेळेवर मिळत नाही, शिष्यवृत्त्यांसाठी सुद्धा 5-5, 10-10% कमिशन द्यावं लागतंय। इतकी वाईट अवस्था ही शिक्षण विभागामध्ये सध्या सुरू आहे। मराठी शाळेचा यदि विचार केला तर त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटताना पाहायला मिळत आहे। इंग्रजी शाळांचं माध्यम होतं, सरकार त्याकडे अद्याप लक्ष देत नाही। अनेक शाळा ज्या आहेत पुढारी लोकांचं मला असं वाटतं की काळानुरूप आपल्याला बदलावं लागणार आहे। मराठी मीडियमच्या शाळा जरी असतील त्यांनी सुद्धा आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण देण्याच्या हेतूने काय काय आपल्याला बदल करावा लागतील ते करावं लागणार आहे। इंग्लिश ही काळाची गरज आहे, तिला कोणी नाकारू शकत नाही, तिला कोणी टाळू शकत नाही आणि म्हणून सरकारने देखील आता सेमी इंग्लिश शाळांवर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे, जेणेकरून मॅथ्स असेल, सायन्स असेल आणि इंग्रजी असेल असे विषय तरी
इंग्लिशमध्ये शिकवण्याची काहीतरी सुरुवात आपण केली पाहिजे आणि कुठंतरी आपण देखील मराठी माध्यमाच्या शाळांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम सरकारने केलं पाहिजे असं मला या निमित्ताने वाटतं. जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या घट होताना पाहायला मिळते. अनेक शिक्षणापासून वंचित होत आहेत विद्यार्थी. ही परिस्थिती अतिशय तुम्ही जे मला सांगताय ती बरोबर नाही. जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये कुठेही घट होताना मला दिसत नाहीये. किंबहुना जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये जाण्याचा ओघ हा अनेक शाळांमध्ये वाढताना दिसतोय. आज आमच्या भागामध्ये आम्ही सांगतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये 4-4, 5-5, 10-10 तरी अशा जिल्हा परिषद शाळा आहेत का जिथं आता स्कूल बस लावण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा देखील दर्जेदार शिक्षण देतात, परंतु कुठेतरी एखादी चूक असेल तर त्याला पुढं करून आपण असं जिल्हा परिषद शाळांवर आरोप करणं मला असं वाटतं चुकीचं आहे. दादा, एक प्रश्न मला जिल्हा परिषद शाळेवरती आहे की अनेक शाळांची बिकट परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. अनेकांचे छत गळताना दिसत आहेत, अनेकाच्या वर्ग खोल्यांमध्ये फॅन नाहीये, अनेक ठिकाणची लाईट वीज या ठिकाणी कट केलेली आहे. यावर काय? जिल्हा परिषदेच्या शाळाच नव्हे तर या राज्यातील अनुदानित शाळांची देखील पायाभूत सुविधांच्या बाबतीमध्ये मोठी अडचण निर्माण झालेली आहे. कारण कोणत्याही संस्थेला सरकार वेतनेतर अनुदान देत नाही, पगार सोडून दुसरा खर्च करत नाही आणि त्याच्यामुळे आज प्रत्येक शाळांमध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा तर सरकारच्या मालकीच्याच आहे, त्याच्यामुळे सरकारची जबाबदारीच आहे, परंतु अनुदानित शाळा देखील सरकारचंच काम करतायत. सरकारच्या शिक्षणाची व्यवस्था मोफत पद्धतीने करण्याचं काम या शाळा आज या संस्था करतायत. यांना कुठंतरी पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सरकारने पैसे दिले पाहिजे. आजही सरकारचं पाहिजे तेवढं पैसा कोणत्याही पक्षाचं सरकार असो, हे काही आजच्या सरकारवर मी टीका करतोय असं नाहीये, याच्या मागच्याही 25-30 वर्षामध्ये कोणत्याच सरकारने पायाभूत सुविधांसाठी शाळांना वेतनेतर अनुदान वेळेवर दिलं नाही. आजही 5व्या वेतन आयोगाच्या तुलनेमध्ये वेतनेतर अनुदान दिलं जात आहे आणि ही अतिशय गंभीर गोष्ट आहे असं मला वाटतं. आता एक शेवटचा प्रश्न आहे. जळगावच्या विधान परिषदेच्या जागा वरून भाजप आणि शिवसेना शिंदेगडात रस्सीखेच पाहायला मिळते. दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांना शिवसेनेला जागा न सुटल्याने भाजपमध्ये प्रवेश करून जागा लढवावी लागेल अशी चर्चा देखील कसं पाहता याकडे? आता मला मगाशी सांगितलं तसं मुळात मी तर काही जळगाव जिल्ह्याच्या राजकारणामध्येचा अभ्यासक नाही, त्यामुळे मला काही इथली परिस्थिती फार माहिती नाही. परंतु मला असं वाटतं का उद्याचा दिवस आपण थांबलं पाहिजे. जागा वाटप हे वरिष्ठ पातळीवर चाललेली आहे, त्याचा आपण अंदाज घेतला पाहिजे आणि चांगले लोक विधान परिषदेमध्ये आले पाहिजे एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. शेवटचा प्रश्न. मला जरांगे पुन्हा आंदोलनाला बसलेले आहेत. सरकार झालं ना आंदोलन, मिटलंय रात्रीच. सर एकच प्रश्न फक्त आता हे